श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी महाराष्ट्राच्या जनतेला नितांत आदर आहे. छत्रपतींच्या गादीवर ते विराजमान आहेत. गादीचा अपमान जर कोणी करत असेल तर महाराष्ट्र ते सहन करणार नाही. शाहू महाराजांनी या महाराष्ट्राला सामाजिक दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्या गादीचे ते वारसदार आहेत. छत्रपती शाहूंच्या गादीचा मान राखायचा नाही तर काय मोदींच्या गादीचा मान राखायचा का असं यांना वाटते का? डुप्लिकेट शिवसेनेने सर्व ताळतंत्र सोडलं आहे. आता ते छत्रपती शाहू महाराजांपर्यंत पोहोचले. त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ते बोलत आहेत. ते योग्य नाही. छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि ज्यांनी वक्तव्य केलं ते डुप्लिकेट शिवसेनेचे उमेदवार आहेत. संजय मंडलिक हे डुप्लिकेट माल आहेत. त्यांना कोल्हापूरची जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराजांची गादी आहे, त्या गादीविषयी सर्वांनी सन्मान ठेवला पाहिजे. छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी महाराष्ट्राच्या जनतेला नितांत आदर आहे. छत्रपतींच्या गादीवरती विराजमान आहे. त्याच्यामुळे त्या गादीचा अपमान जर कोणी करत असेल तर महाराष्ट्र ते सहन करणार. शाहू महाराजांनी या महाराष्ट्राला एक सामाजिक दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्या गादीचे ते वारसदार. आता छत्रपती शाहूंच्या गादीचा मान राखायचा नाही तर का मोदीच्या गादीचा, म्हणजे मोदी आहेत त्यांच्या गादीचा मान राखायचा असं ह्यांना वाटतंय का? पण डुप्लिकेट शिवसेनेने सर्व ताळतंत्र सोडलेलं आहे आणि ते आता छत्रपती शाहू महाराजांपर्यंत त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं ज्या पद्धतीनं बोलत आहेत ते योग्य नाही. छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि ज्यांनी वक्तव्य केलं ते डुप्लिकेट शिवसेनेचे उमेदवार. हा डुप्लिकेट माल कोल्हापूरची जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही इतकंच मी सांगतो. शाहू महाराजांविषयी असं बोलणं योग्य नाही एवढंच मी सांगतो. शेवटी ही शिवाजी महाराजांची छत्रपतींची गादी आहे आणि त्या गादीविषयी प्रत्येकानं